नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं म्हणजे 30 जून 2022 ला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. उद्धव ठाकरेंना सोडून बहुसंख्य आमदार खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि मग सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. यथावकाश बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यापूर्वी निवडणूक आयोग, मग विधानसभेचे अध्यक्ष, अशा सगळ्या याच्यामध्ये एक स्पष्ट झालं, एक जाहीर झालं, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे. उद्धव ठाकरेंकडून शिवसेना हा पक्ष गेला. उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण हे चिन्ह गेलं आणि अर्थातच बहुसंख्य आमदार गेले, खासदार गेले. त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंकडून सगळंच गेलं आणि पूर्णपणे खरा पक्ष, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली हे ठरलं. त्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला. सर्वोच्च न्यायालयानं एका अर्थानं अप्रत्यक्षपणे असाच निर्वाळा दिला असं म्हटलं पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी तोच निर्वाळा दिला. त्याच्यानंतर 2 जुलै 2023 ला अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार 5व्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा जे शिवसेनेमध्ये पूर्वी घडलं होतं तेच राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल घडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. बहुसंख्य आमदार आणि एक खासदार हे अजित पवारांच्या सोबत गेले. शरद पवारांकडे काहीच राहिलं नाही. यथावकाश पुन्हा हे सगळं प्रकरण निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, विधानसभा अध्यक्ष असं गेलं आणि शरद पवारांकडून पक्ष गेला, चिन्ह गेलं. त्यामुळे घड्याळ हे चिन्ह जे आहे ते अजित पवारांकडे गेलं. सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला नोंद करावी लागेल की अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे केवळ कुठलाही उल्लेख न करता तुम्हाला निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. पण तरीसुद्धा तो मुद्दा मात्र होताच. त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता की चिन्ह गेलं, पक्ष पण गेला. शरद पवारांचा पक्ष हा खरा पक्ष नाहीच एका अर्थानं, पण त्याचं नवं बारसं झालं. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि तुतारी हे चिन्ह त्यांना मिळालं. उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तिथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांना मशाल हे चिन्ह मिळालं. त्यामुळे खरी शिवसेना, खरं चिन्ह हे अर्थातच एकनाथ शिंदेकडे, खरी राष्ट्रवादी, खरं चिन्ह, मूळ चिन्ह हे अर्थात अजित पवारांकडे, असं सगळं ठरलं. हे सगळं झालंय. पण आता अशी अवस्था आहे की निवडणुकीचा, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा मतदानाचा पार पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा पार पडलाय. आणखी 4 टप्पे आहेत. एकूण 5 टप्प्यांमध्ये ही निवडणूक आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्रामध्ये चित्र काय आहे? जी खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदेंची, जो खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजित पवारांचा, त्यांची नक्की अवस्था काय आहे? आणि या उलट उद्धव ठाकरे, शरद पवार यांची अवस्था काय आहे? गंमत अशी आहे की मुळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बऱ्यापैकी जागा वाटपाच्या अनुषंगाने गोंधळ निर्माण झाला. तो गोंधळ निस्तरता दोघांनाही नाकी नऊ आलं. पण महायुतीचा गोंधळ मात्र अद्यापही कायम आहे. अद्यापही महायुतीच्या सगळ्या जागा जाहीर झालेल्या नाहीत, जाहीर होत नाहीत. साधी गोष्ट अशी आहे की महायुतीमध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस. म्हणजे एका अर्थानं काँग्रेस पक्ष सोडला प्रमुख पक्षांपैकी तर सगळे पक्ष महायुती सोबत आहेत. त्यामुळे महायुतीची बाजू ही उलट पक्षी फार भक्कम असायला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र महायुतीची बाजू भक्कम आहे असं कागदावर दिसत नाही, असं सर्वेक्षणांमध्ये जाणवत नाही, असं नेत्यांच्या देहबोलीतून वाटत नाही. असं का व्हावं? 3 महत्वाचे पक्ष जर एकत्र असतील, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र असतील तर असं का व्हावं? मुळामध्ये भाजप आणि शिवसेना पूर्वी एकत्र होते. उद्धव ठाकरे भाजप सोबत होते. उद्धव ठाकरे गेले भाजपपासून, दुरावले आणि एकट्या उद्धव ठाकरेंना रिप्लेस करण्यासाठी, उद्धव ठाकरेंची कमी भरून काढण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेना सोबत घेतलं, नंतर अजित पवारांना सोबत घेतलं. एवढ्या लोकांना सोबत घेऊन सुद्धा त्यानंतर काँग्रेसमधून अशोक चव्हाण आले, आणखी बाकीचे नेते, मनसे, राज ठाकरेंनी सुद्धा जाहीरपणे पाठिंबा दिला महायुतीला. एवढं सगळं घडून सुद्धा अद्यापही महायुतीला खात्री का वाटत नाही? साधी गोष्ट अशी आहे की 5 टप्पे केले गेले मुळात आणि प्रत्येक टप्प्यामध्ये नरेंद्र मोदींच्या भरपूर सभा होतील असं नियोजन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मोदी वारंवार येत आहेत, सभा करतायत. भीती आहेच महाराष्ट्राची, हे सगळं खरंच आहे. पण एवढं होऊनही मुळामध्ये शिवसेना नावाचा पक्ष जर आपल्याकडे आला असेल
तर ज्या शिवसेनेनं मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या. मागच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांच्याकडे 41 आणि नंतर एक नवनीत राणा गेल्या त्यांच्यासोबत 42 जागा त्या अर्थाने जिंकल्या होत्या. याच्या उलट काँग्रेसनं फक्त 1 जागा जिंकली होती, राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या होत्या. 42 विरुद्ध 6 अशी अवस्था मागच्या निवडणुकीमध्ये होती 2019च्या. 2024च्या निवडणुकीमध्ये साधी गोष्ट अशी की जर शिवसेना हा आपला पक्ष आहे, खराखुरा पक्ष आहे असं एकनाथ शिंदेना वाटतं, तर मग 18 जागी शिवसेनेला उमेदवार उभे का करता आले नाहीत, त्या जागा त्यांना का मिळाल्या नाहीत. एवढंच नाही, म्हणजे त्यांच्याकडे जे 13 खासदार गेले त्या 13 ठिकाणी सुद्धा पुन्हा त्या 13 खासदारांना उमेदवारी मिळणं, त्या जागांवर शिवसेनेला उमेदवारी मिळणं, इथंही पंचायत आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा नक्की गडबड काय आहे. म्हणजे शिवसेना हा जर खराखुरा पक्ष असेल एकनाथ शिंदेंचा, तर मग या जागा वाटपामध्ये हा एवढा मोठा पेच का, घोळ का, अद्यापही जागा ठरत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ठाण्याची जागा, म्हणजे ठाणे हा खरं म्हणजे अगदी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, पण ठाण्यातली जागा जी आहे ती ठाण्यातली जागा सुद्धा एकनाथ शिंदेंना मिळू नये. उलट पक्षी तिथली जागा जी आहे ती जागा भाजपनं मागावी आणि त्या जागेवरून बरंच रणकंदन सुरू असावं, याला काय अर्थ आहे. नाशिकमध्ये शिंदे सेनेचा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, खासदार झाले ते, तरी सुद्धा आत्ता नाशिकमध्ये पुन्हा छगन भुजबळांचं नाव पुढे यावं, नंतर छगन भुजबळांनी स्वतःच माघार घेतलेली आहे, हा मुद्दा वेगळा. पण छगन भुजबळांनी उभं राहावं, भाजपकडून उभं राहावं, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं राहावं, जे असेल ते. पण मुळात हेमंत गोडसे जे तिथले विद्यमान खासदार आहेत, ज्यांनी यापूर्वी छगन भुजबळांचा पराभव केलाय, समीर भुजबळांचा पराभव केलाय, असं असताना सुद्धा नाशिकबद्दल हा सगळा पेच का निर्माण झाला. मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये असा पेच का. एवढं सगळं होऊनही अद्यापही शिंदे सेनेबद्दल, एकनाथ शिंदेबद्दल खात्री का वाटत नाही भाजपला. आणि भाजप सातत्यानं असं म्हणत आहे, खाजगीत असं सांगितलं जातं की भाजपचे सर्वे सुरू आहेत आणि त्या सर्वेनुसार त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदेंना अपेक्षित असणाऱ्या जागा मिळणार नाहीत, एकनाथ शिंदेंचा परफॉर्मन्स अपेक्षित जो होता तसा होणार नाही. असं का वाटतं, नक्की हे भय का आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्याचा विचार नीटपणे केला पाहिजे की जर अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेसोबत आहे तर मग भीती का वाटते. म्हणजे हिंगोलीमध्ये जागा जाहीर केली, नंतर अक्षरशः ती जागा माघारी घ्यावी लागली, जागा रद्द करावी लागली. ही केवढी मोठी नामुष्की की एक जागा जाहीर होते, नंतर उमेदवार बदलला जातो. यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी विद्यमान खासदार आहेत, पण त्यांना उमेदवारी नाकारली जाते. आणि ज्यांना उमेदवारी नाकारली गेली हिंगोलीची, त्यांची पत्नी राजेश्री हेमंत पाटलांची पत्नी, ती यवतमाळ वाशिम मधून उभी राहते. हा सगळा जो गोंधळ सुरू आहे आणि पुरेशा जागा एकनाथ शिंदेना मिळत नाहीयेत, हे नक्की काय होत आहे. तीच अवस्था अजित पवारांची आहे. अजित पवारांची अवस्था अशी की अजित पवारांना कशा बशा 5 जागा मिळाल्या. ज्या 5 जागा मिळाल्या त्यामध्ये बारामतीमध्ये त्यांना स्वतःच्या पत्नीला उभं करावं लागलं आणि एका अर्थानं स्वतःच त्या रिंगणामध्ये उतरावं लागलं. बारामतीमध्येच आता अजित पवार अडकून पडलेले आहेत. शिरूरमध्ये जागा मिळाली पण शिरूरमध्ये उमेदवारच नव्हता, त्यामुळे शिंदे सेनेचाच उमेदवार फक्त आपल्या चिन्हावर उभं करणं अशी नामुष्की त्यांच्या पदरी आली. रायगडमध्ये फक्त सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत, त्यांची उमेदवारी आहेच. उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये खरं म्हणजे तशा अर्थानं अजित पवारांचा काही संबंध नव्हता. ती जागा अजित पवारांना मिळाली, अजित पवारांनी घेतली. अर्चना पाटील या पद्मसिंह पाटलांच्या स्नुषा राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी त्या उभा राहिल्या. परभणी मिळाली, पण परभणीमध्ये महादेव जानकरांना आपल्या कोट्यातून जागा अजित पवारांना द्यावी लागली आणि महादेव जानकरांची मदत बारामतीमध्ये होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. पण हे सगळं होत असताना मुळात अजित पवारांना एवढ्या कमी जागा, एकनाथ शिंदेना एवढ्या कमी जागा असं आहे. म्हणजे महायुतीमध्ये आत्ता अशी अवस्था आहे की जवळपास एकूण साधारणपणे आता काही जागांवर पेच आहे, 4-5 जागांचा पेच अद्याप सुटलेला नाहीये. त्या जागांचा पेच जो आहे त्याच्यामध्ये ठाणे आहे, पालघर आहे, नाशिक आहे, त्याचप्रमाणे मुंबईतल्या जागा आहेत. या सगळ्या जागांचा पेच आहे 4-5 जागांचा. पण तरी साधारणपणे चित्र असं दिसतंय की भाजप 30 जागा लढवेल, शिंदे सेना साधारणपणे 13-14 जागा लढवेल, अजित पवार 5 जागा लढवतील. त्यामुळे 13-14च्या वर शिंदे सेनेला जागा मिळतील असं वाटत नाही, फार तर 13च मिळतील असं एकूण दिसतंय. 13 जागा मिळतील, त्यापैकी आता 11 घोषित झालेल्या आहेत, आणखी 2 जागा मिळतील. त्यामुळे 13 शिंदे सेना, 5 अजित पवार, 30 भाजप अशी अवस्था आहे महायुतीमध्ये. महाविकास आघाडीमध्ये मात्र ठाकरेंची एकदम दादागिरी आहे. सगळ्यांच्या अगोदर ठाकरेंनी तिकीटे वाटून टाकली. मग या सगळ्यांचा ठाणे आणि पालघर आणि हा सगळा पेच सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी सगळे उमेदवार आपले जाहीर करून टाकले. उद्धव ठाकरेंनी 21 उमेदवार जाहीर केले.
महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा भाऊ हे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंनी 21 उमेदवार जाहीर करून टाकले. शरद पवारांचे 10 उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे 17 उमेदवार आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी कुठे कुठे उमेदवार जाहीर केले? जळगावमध्ये उमेदवार जाहीर केला, परभणीमध्ये, नाशिकमध्ये, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई. म्हणजे खरं म्हणजे आता अशी अवस्था आहे की जिथे म्हणजे मुळात उद्धव ठाकरेंना 2019 मध्ये जागा मिळाल्या होत्या 18 आणि आता मात्र ते 21 जागा लढवत आहेत. शरद पवार 10 जागा लढवत आहेत. शरद पवारांना खरं म्हणजे 4च जागा त्यांनी जिंकल्या होत्या, पण त्यांना 10 जागा ते लढवत आहेत. काँग्रेस 17 जागा लढवत आहे. असं सगळं आहे. उद्धव ठाकरे जागा लढवत आहेत एवढंच नव्हे, आता जे सर्वेक्षण येत आहेत, ज्या प्रकारे बघतो आहोत आपण, त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतील 21 पैकी दिसतंय असं की खूप ठिकाणी उद्धव ठाकरेंना अधिक जागा मिळतील, खूप ठिकाणी अधिक चांगली मतं मिळतील, लक्षणीय प्रभाव असेल आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळेल या निवडणुकीमध्ये असं दिसतंय. शरद पवार 10 जागा लढवत आहेत. प्रत्येक जागेचा त्यांनी इतका बारकाईने विचार केलेला आहे. म्हणजे माढेची जागा असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांनी उमेदवार देताना, निवड करताना फार वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूहरचना केलेली आहे आणि त्यामुळे फार व्यवस्थितपणे ते सगळे उमेदवार उभे आहेत. 10 जागा ज्या आहेत तिथेही त्यांना चांगलं यश मिळेल असं दिसतंय. काँग्रेसच्या जागा 17 आहेत. काँग्रेसलाही एकूण चांगलं यश मिळेल असं वाटतंय. मुळामध्ये काँग्रेसनं फक्त सांगलीसारख्या ठिकाणी चूक केली. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींना पाठिंबा महाविकास आघाडीने का दिला नाही हे समजत नाही. काही ठिकाणी चुका महाविकास आघाडीने केल्या, त्यावर मी एक वेगळा कार्यक्रम केला होता, त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण या सगळ्या चुकांबद्दल मी याच्याबद्दल पण बोललो होतो की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या पहिल्या टप्प्यातल्या 5 जागी निवडणूक झाली. त्या जागांवर खरं म्हणजे जागांकडे नीट लक्ष महाविकास आघाडीनं दिलं नाही. उद्धव ठाकरेंच्या ज्या सभा व्हायला पाहिजे होत्या, शरद पवारांच्या सभा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होत्या त्या 5 ठिकाणी असं झालं नाही. त्या 5 जागांकडे खरं म्हणजे महाविकास आघाडीनं दुर्लक्ष केलं. तरी पण जे कल येत आहेत ते कल लक्षात घेता एकूण महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये बरं मत आहे असं वाटावं असा सगळा हा काळ आहे. काय काय घडतंय हे आपण बघतो आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे गेले, शिवसेना फुटली, त्यामुळे उद्धव ठाकरे संपण्याऐवजी उलट पक्षी की तोडीला तरू फुटे अधिक भराने अशा पद्धतीनं केली जरी ज्योत पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे अशी मशाल त्यांची झालेली आहे. आणि त्यामुळे ती मशाल ज्या प्रकारे वरती उफाळते आहे त्याचा एक परिणाम दिसतोय की सहानुभूतीची लाट तयार झाली हे दिसतच आहे. आणि जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जातो आहोत, आम्ही बघतो आहोत, लोकांशी बोलतो आहोत, वेगवेगळ्या घटकांशी बोलतो आहोत, सर्वेक्षण होत आहेत, या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे संपले आहेत असं म्हणण्यापेक्षा सुद्धा उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने असणारी सहानुभूती जी आहे ती सहानुभूती मात्र वाढताना दिसते आहे. ही सहानुभूती आहे. त्याचं मतांमध्ये किती परिवर्तन होईल हे ठाऊक नाही, पण ते दिसतंय. अजित पवार सोडून गेले शरद पवारांना. त्याच्यानंतर उलट पक्षी असं वाटलं होतं की शरद पवार या वयामध्ये करणार काय, पक्ष संपलेला आहे, कोणीच सोबत नाही. पण शरद पवार 84व्या वर्षी ज्या प्रकारे उभे ठाकलेले आहेत, त्यांच्या मुलीला बारामतीमध्ये वेगळं आव्हान दिलं गेलंय, घरातलं आव्हान आहे. त्यामुळे घरातला एक मोठा माणूस म्हणून हे अतिशय दुःख क्लेशकारक त्यांना पाहावं लागतंय की आपली मुलगी आणि सून एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. ते दुःख आहे. बाकीच्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा शरद पवार ज्या प्रकारे उभे राहिलेले आहेत त्यामुळे शरद पवारांच्या बद्दल सुद्धा सहानुभूती दिसते आहे. जे दिसतं आहे ते नाकारण्यात काही अर्थ नाहीये. जे दिसतंय ते आपण मान्य केले पाहिजे. हे दिसतं आहे, याचं रूपांतर मतांमध्ये किती होईल ते बघूया, पण दिसत आहे. आणि त्यामुळे बरेच काही घटक की जे खरं म्हणजे तसे हुशारीनं, नाईलाजानं आणि आता पर्यायच नाही म्हणून भाजपसोबत गेले होते असे काही नेते आता महाविकास आघाडीकडे येत आहेत. त्यामध्ये माढ्याच्या अनुषंगाने मी परवा उल्लेख केला होता विजयसिंह मोहिते पाटलांचा. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह हे विधान परिषदेवर आमदार झाले भाजपकडून. ते देवेंद्र फडणवीसांचे अगदी निकटवर्ती आहे, जवळचे. पण विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. तिकडे उत्तम जानकरांसारखा नेता आहे की जे महायुतीकडे चालले होते पण ते महाविकास आघाडीकडे येत आहेत. अनेक ठिकाणी असं दिसतंय की बऱ्याच ठिकाणी लोकांना असं वाटतं आहे. निलेश लंके हे अगदी अजित पवारांच्या गोटात गेले होते पण निवडणुकीच्या तोंडावर ते आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये आणि आता ते सुजय विखे पाटलांना आव्हान देतात. माणसं जी काही थोडीशी परत पण येत आहेत त्यांना काहीतरी असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं एकूण बळ वाढताना दिसतं आहे. महाविकास आघाडी एक तर नक्कीच आहे, म्हणजे
ज्या प्रकारे पक्ष फुटला, पक्ष संपला, याच्यानंतर जे हे मंडळी संपतील, पक्ष संपतील असं वाटत होतं, तसं अजिबात वाटत नाही. ज्या प्रकारच्या सभा होत आहेत, ज्या प्रकारे लोकांशी आपण बोलतो आहोत, ऑनलाईन सर्वे ज्या प्रकारचे होत आहेत, ज्या प्रकारची मांडणी होते, या सगळ्या अर्थाने हे दिसतं आहे की महाविकास आघाडीला निश्चितपणे लोकांचा जनाधार दिसतो आहे, हे जाणवत आहे. याच्या उलट इकडे जे आहे, इकडे नरेंद्र मोदी हा फार महत्त्वाचा चेहरा आहे आणि भाजपची अशी कल्पना आहे, भाजपची अशी थिअरी आहे आणि जी अगदी चुकीची असेल असं मानण्याचं कारण नाही. त्यांना असं वाटतं की 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा असं घडलं होतं. 2019 मध्ये सुद्धा राज्यामध्ये काही एक मुद्दे होते, पण शेवटी निवडणुकीच्या मतदानाला जाताना मात्र लोकांना मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तीना असा फॅक्टर त्याला म्हणतात, देर इज नो अल्टरनेटिव्ह. त्यामुळे लोक गेले आणि शेवटी लोकांनी मोदींना मत दिलं, कारण मोदींशिवाय पर्याय नाही. आपण मोदींकडे बघून आणि जाणीवपूर्वक हा प्रयत्न महायुतीचा आहे की राज्यातल्या प्रश्नांकडे बघू नका. ही निवडणूक राज्याची नाही, ही निवडणूक मतदारसंघाची नाही, ही निवडणूक मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे आणि मोदींच्या शिवाय दुसरा पंतप्रधान या देशाला असू शकत नाही, मोदींशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही. अशा पद्धतीनं अध्यक्षीय निवडणुकीसारखी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. तर उमेदवार कोणी का असेना, प्रत्येक ठिकाणी मोदी मोदी असं केलं जात आहे, असं मानलं जात आहे. मोदींच्या सभा पण होत आहेत. मोदींच्या सभा अगदी महादेव जानकरांपासून ते ठिकठिकाणी मोदींच्या सभा होत आहेत, ठिकठिकाणी मोदींच्या सभा प्लॅन केल्या जात आहेत. मोदी जर आले तर चित्र बदलेल आणि म्हणून भाजपला असंही वाटतं एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण एकदा आलं की धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा लढा सुरू होईल. एकदा अजित पवारांचा उमेदवार आला की मग घड्याळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष सुरू होईल. कमळ आलं की मात्र मोदी हे प्रामुख्याने येतील. म्हणून जवळपास 30 जागा या भाजप स्वतः कमळाच्या चिन्हावर लढवणार असं दिसतंय. त्याच्या 30 जागा आहेत. त्यांना असं वाटतं की आता इथे काही फारशी अडचण दिसत नाहीये, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या चिन्हावर मात्र निवडणूक लढवली तर ती अडचण आहे. मोदींचा प्रचार केला, मोदींच्या नावानं प्रचार केला तर आपण ही निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास भाजपला आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 5 जागा झाल्या, नितीन गडकरींसारखा तगडा उमेदवार, नितीन गडकरींबद्दल काही बोलण्याची गरज नाही वेगळी. नितीन गडकरींचा एकूण दबदबा, त्यांचं वलय, त्यांच्या कामांच्या अनुषंगानं असणारं सगळं वलय हे सगळं आहे. पण तरीसुद्धा एकूण या निवडणुकीमध्ये असं लक्षात आलं की नितीन गडकरी सुद्धा अगदी फार फार कम्फर्टेबली त्यांचे सगळे चालला होता प्रचार असं नाही. नितीन गडकरी सुद्धा अडचणीत होते असं वाटावं अशी एकूण ती सगळी निवडणूक वाटली. नितीन गडकरींना विकास ठाकरे काँग्रेसचे आणि वंचित बहुजन आघाडीनं विकास ठाकरेंना पाठिंबा दिला होता. त्यामुळे विकास ठाकरे हे आमदारही आहेत, त्यामुळे तसे ते महत्त्वाचे नेते आहेतच नागपुरातले. पण त्यांनी चांगलं आव्हान दिलं असं लक्षात आलं. सुधीर मुनगंटीवार हे महत्त्वाचे नेते, मंत्री, चांगलं वक्तृत्व, चांगला दबदबा, तरीसुद्धा सुधीर मुनगंटीवारांना फार कडवं आव्हान प्रतिभा धानोरकर यांनी दिले. बाळू धानोरकरांच्या जे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते ते निवर्तले, त्यांच्या या पत्नी प्रतिभा धानोरकर, त्यांनी फार कडवं आव्हान दिलं. त्यामुळे अगदी नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यांना सुद्धा अगदी चांगलं आव्हान दिलं गेलं. हे जे आहे हे जर बघितलं, काँग्रेसचं चांगलं आव्हान या दोन्ही मतदारसंघांमध्ये दिलं. बाकी मतदारसंघांबद्दल आपण वेळोवेळी बोललो आहोत, पण मुद्दा असा आहे की एकूण दिसतंय असं की अगदी भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ज्या जागा खात्रीच्या वाटत होत्या त्याही जागा तेवढ्या खात्रीच्या आहेत असं मानण्याचं कारण नाही. म्हणजे खात्री पुण्याबद्दल होती, खात्रीचीच जागा आहे. आजही ती जागा खात्री नाही असं नाहीये, पण तेवढी खात्री जी पूर्वी होती ती आज आहे असं नाही. याचं कारण असं आहे की जो एक अंडरकरंट लोकांना वाटतोय, नेत्यांना पण वाटतोय, जाणवतोय. भाजपचे नेते पण खासगीमध्ये सांगतायत की काहीतरी अंडरकरंट आहे आणि ही निवडणूक राज्याच्या मुद्द्यांवर लढवली जाईल असं दिसतंय. जे पक्ष फोडाफोडीचं किंवा बाकीचं सगळं राजकारण झालं त्याच्या अनुषंगानं लोकांना वीट आलाय, लोकांना कंटाळा आलाय, लोकांना हे आवडत नाहीये, म्हणून काही गडबड होईल का असं पण त्या नेत्यांना वाटतंय की काहीतरी आहे. आणि त्यामुळे राज्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या, एकनाथ शिंदे गेले, शिवसेना फुटली, अजित पवार गेले, राष्ट्रवादी फुटली, हे सगळं जे काही घडतं आहे ते फारसं आवडलेलं नाहीये लोकांना आणि ते भाजपमधल्याही लोकांना आवडलेलं नाहीये, भाजपच्या मतदारांना पण आवडलेलं नाहीये आणि भाजप विरोधी मतदारांना सुद्धा आवडलं नाहीये. त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये होईल का अशी भीती भाजपला आहे. ती भीती दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जावी अशी त्यांची इच्छा आहे. प्रत्यक्षात काय होईल, पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण मतदार जे आहे ते मतदार फार कमी झालं नेहमीच्या तुलनेमध्ये. मागच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं होतं त्यापेक्षा कमी मतदान झालं. जर कमी मतदान झालं तर पूर्वीचं जो काही म्हटलं जायचं की ते जास्तीचं मतदान जे आहे ते
सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल असतं वगैरे, तर असं आता दिसत नाही. आता गेल्या 2 निवडणुका जर आपण बघितल्या, प्रामुख्याने 2019ची निवडणूक जर आपण बघितली, 2019च्या निवडणुकीमध्ये उलटपक्षी आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान झालेलं आहे. तेव्हा काहीतरी एक वेव होती, लाट होती. पण आता एकूण असं दिसतंय की असं काही दिसत नाहीये. म्हणजे उदासीनता आहे का माहिती नाही. म्हणजे तसं जर म्हणावं, एक मुद्दा आहे की काही करून महायुतीला पराभूतच करायचं म्हणून लोक उभे राहिले असते तरी मतदान वाढलं असतं. त्यामुळे मतदान वाढलं नाही याचा अर्थ महायुतीच्या विरोधातली संतापाची लाट आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट फार मोठी आहे असं पण मानता येणार नाही. त्याचप्रमाणे मोदींची पण लाट आहे वेगळी, राम मंदिराची किंवा आणखी काही अशी पण लाट आहे असंही मानण्याचं कारण नाही. निष्कर्ष काढता येणार नाही, पण एक निश्चितपणे दिसतंय, विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 5 जागांसाठी निवडणूक झाली त्याच्यावरून हे स्पष्टपणे जाणवत आहे की एकूण लोकांमध्ये उदासीनता पण आहे. आता या सगळ्याचा विचार केला तर साधारणपणे पुढे काय होईल हा विचार केला पाहिजे. अंदाज असा आहे की समजा ठाकरेंनी 21 जागा लढवल्या, ठाकरेंना चांगल्या जागा मिळू शकतात. आत्ता असं दिसतंय की साधारणपणे निम्म्याहून अधिक जागा, ज्या जागा लढवतात ठाकरे, त्या ठाकरेंना मिळायला काही हरकत नाही आहे. शरद पवार 10 जागा लढवत आहेत, त्यांना अर्थातच निम्म्याहून अधिक जागा मिळायला हरकत नाही आहे. काँग्रेस 17 जागा लढवत आहे, काँग्रेसलाही काही चांगल्या जागा मिळतील. आता हे नक्की आहे की आत्ता साधारणपणे एक जवळपास 25 जागी महाविकास आघाडीची स्थिती फारच चांगली आहे आणि साधारणपणे उरलेल्या 25-23 जागी ही महायुतीला बऱ्यापैकी संधी आहे. प्रत्यक्षात काय होईल हा मुद्दा वेगळा आहे, पण एक नक्कीच आहे. 3 मुद्दे मला या निमित्तानं नोंदवायचे आहेत. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही खरी, असा निर्वाळा भलेही विधानसभा अध्यक्षांनी दिला असेल, निवडणूक आयोगानं दिला असेल, पण त्याचा खरा फैसला हा या निवडणुकीमध्ये होतो आहे. आणि आत्ता जे चित्र आहे ते चित्र असं आहे की असा फैसला हा न्यायालयामध्ये होत नाही, असा फैसला हा जनतेच्या न्यायालयामध्येच होतो. मग हे तर निश्चितपणे दिसत आहे की अजित पवारांना घड्याळ मिळालं, पण अजित पवारांपेक्षाही अधिक जागी शरद पवारांचे उमेदवार जिंकू शकतील, जिंकण्याच्या क्षमतेचे ते दिसत आहेत. उद्या जर समजा अजित पवारांना, म्हणजे अगदी जे सर्वेक्षण आली आहेत त्यामध्ये तर अजित पवारांना 0 जागा दाखवलेल्या आहेत, अजित पवारांना भोपळा मिळाला आणि शरद पवारांना 5 जागा मिळाल्या, उदाहरणार्थ, असं होईल असं नाही पण मिळाल्या, तर मग मुद्दा काय असेल. मुळात आपण कमी जागा लढवल्या, म्हणजे शरद पवारांनी 10 जागा लढवल्या आणि मला 5 जागा मिळाल्या, अशी खंत अजित पवारांची आहेच. पण निवडून आलेल्या जागांमध्ये जर 0 विरुद्ध 5 किंवा असा सामना असेल तर मात्र लोकांना कुठल्या प्रकारे तोंड द्यायचं. कारण बेसिकली न्यायालयाने सांगितलं सगळं झालं, पण जनतेच्या न्यायालयानं मात्र सांगितलं की कुठली राष्ट्रवादी खरी आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये पण असं घडलं की 13 उमेदवार एकनाथ शिंदेचे उभे आहेत, त्यातले समजा काही निम्मे उमेदवार निवडून आले असं आपण क्षणभर मानूया. उद्धव ठाकरेंनी 21 उमेदवार उभे केले, त्यांचे निम्मे उमेदवार निवडून आले. पण एकनाथ शिंदेपेक्षा जर उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे जास्त असतील तर मग खरी शिवसेना कुठली असा फैसला शेवटी लोकांनीच केला असं म्हणावं लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणूक होणार आहे. म्हणजे 4 जूनला चित्र स्पष्ट होईल, 4 जूनला निकाल लागेल आणि त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणं अपेक्षित आहे. 3 महिन्यामध्ये ही निवडणूक होणं अपेक्षित आहे. या निकालाचा परिणाम त्या निवडणुकीवर थेटपणे होणार आहे आणि ती निवडणूक तर कोणी कितीही म्हटलं तरी राज्याच्याच मुद्द्यावर लढवली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे असताना सुद्धा, मोदी हा चेहरा असताना सुद्धा महायुतीची दमछाक होते आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची दमछाक होते आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तर चित्र फारच वेगळं असेल. आणि जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी, जागा वाटपाच्या वेळी त्यांची बार्गेनिंग पॉवर, त्यांची ती क्षमता आणखी कमी झालेली असेल आणि मिळतील त्या जागांवर त्यांना समाधान मानावं लागेल. या उलट हे दोन्ही पक्ष, शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष, यांची ताकद मात्र वाढलेली असेल. हे एक विश्लेषण आहे आणि विश्लेषणामध्ये मी म्हटल्याप्रमाणे काय जाणवतंय आत्ता, म्हणजे आत्ता जो फील आहे, म्हणजे मी हे बोलण्यापूर्वी आत्तापर्यंत आलेले सगळे सर्वे बघितले. दुसरं म्हणजे मी सगळ्या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर काही ऑनलाईन सर्वे असतात की बीडमध्ये काय होईल तुम्हाला वाटतं, इकडे काय होईल तुम्हाला वाटतं, किंवा राज ठाकरे आले काय घडेल असं वाटतं, वंचित बहुजन आघाडीचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं. तोही मुद्दा सांगितला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीनं जो रोल प्ले केला होता 2019च्या निवडणुकीमध्ये, आणि त्यामुळं थेटपणे 9 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या गेल्या होत्याच,
आणि आणखी 3 जागा म्हणजे जवळपास 12 जागांवर फार मोठा परिणाम झालेला होता. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विशाल पाटील असे अनेक महत्त्वाचे उमेदवार तेव्हा पराभूत झाले होते. मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडीनं तेव्हा जे केलं ते आत्ता या निवडणुकीमध्ये किती ते करू शकतील हा मुद्दा आहे. म्हणजे काही ठिकाणी आहे की समजा काही ठिकाणी त्या वंचितच्या उमेदवाराचा परिणाम होऊ शकतो, मतांचं विभाजन होऊ शकतं, पण ते 2019 प्रमाणे होईल का याचा विचार केला पाहिजे. साधारणपणे जे मी ऑनलाईन सर्वे बघतोय त्यात वंचित बहुजन आघाडीचा तो परिणाम दिसणार नाही असं एकूण लोक म्हणतायत. आता मुद्दा असा आहे की हे सगळं झालं आणि निवडणूक साधारणपणे एकास एक असं जवळपास सगळीकडे होते आहे. मतविभाजन होण्याची जिथे संधी किंवा शक्यता आहे तिथे कदाचित लोक तर टाळतील, नाकारतील असं पण बोललं जातं. जर खरंच या पद्धतीनं एकास एक लढतीमध्ये काय होतं हे कसब्याच्या निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे. कसब्यामध्ये जेव्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं झालं तेव्हा आणखी अजित पवार यायचे होते याच्यामध्ये महायुतीमध्ये, पण तेव्हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जी लढत झाली आणि त्याच्यामध्ये काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिघं होते. उमेदवार काँग्रेसचा होता, तिकडे भाजपचा उमेदवार होता. एकास एक लढत झाली आणि कसब्यामध्ये पारंपरिक बालेकिल्ला असणारा भाजपचा कसबा जो आहे तो कोसळला. याचं कारण एकास एक लढत झाली. आता बहुतेक ठिकाणी एकास एक लढत होईल असा साधारणपणे प्रयत्न दिसतो आहे, अशी शक्यता दिसते आहे. अशा प्रकारे झालं तर खरोखरच जे होईल ते बघितलं पाहिजे आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं आता कागदावर दिसतं. मी मागाशी काय म्हटलं की मी सर्वे बघितले, मी ऑनलाईन सगळे जे काही प्रश्नोत्तर आहेत ते बघितले, मी स्वतः काही मतदारसंघांमध्ये फिरलो, मी स्वतः लोकांशी बोललो, मी सगळीकडचे रिपोर्ट्स वाचतोय, मी सगळीकडच्या बातमीदारांशी संवाद केला, बोललो. आणि सगळं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की हे नक्कीच आहे की महाविकास आघाडीला एकूण बरं वातावरण दिसतं आहे आणि महायुतीची दमछाक मात्र होते आहे. आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना जागा मिळतील किती हा मुद्दा वेगळा, पण त्यांना एक जागा मिळवण्यासाठी म्हणजे जागा जिंकणं वेगळं, एक जागा महायुतीमध्ये मिळवण्यासाठी ज्या प्रकारे त्यांना त्रास होतोय, ज्या प्रकारे त्यांना अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आहे ते लक्षात घेता त्यांचं महत्त्व भाजपच्या लक्षात आलेलं आहे की हे महत्त्व तेवढं नाही जे आपल्याला वाटत होतं. एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नाही. मी मागेही म्हटलं होतं की आपण पूर्ण झाड हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि झाडाची फांदी आली, बाकी झाड मात्र तसंच राहिलं. त्यामुळे ते बाकीचं जे काही जो बाकीचा मोठा वृक्ष आहे, वटवृक्ष आहे तो तसाच राहिला आणि आपल्या हातामध्ये फक्त फांदी आली. आणि त्या फांदीचा उपयोग किती म्हणजे ॲसेट किती आणि लायबिलिटी किती असा प्रश्न भाजपला पडला असावा. नाहीतर खरं म्हणजे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी 21 जागा जाहीर करून टाकल्या आणि महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला त्याबद्दल काही बोलताही आलं नाही. कारण उद्धव ठाकरे जे म्हणतायत शिवसेनेला तेवढ्या जागा निश्चितपणे मिळू शकतात किंवा उद्धव ठाकरेंचा अप्पर हँड एकूण त्या प्रक्रियेवर होता. त्यामुळे सांगलीसारख्या ठिकाणी जिथे उद्धव ठाकरेंनी अक्षरशः काँग्रेसची जागा असताना उमेदवार जाहीर केला पण तिथेही फार खळखळ करण्याच्या पलीकडे काही काँग्रेस करू शकली नाही. हे जे उद्धव ठाकरे करू शकले महाविकास आघाडीमध्ये किंवा शरद पवार सुद्धा ज्या प्रकारे त्यांना हव्या त्या जागा उभ्या करतायत, हव्या त्या पद्धतीने निवडणूक लढवतायत, तसं इकडे का घडत नाहीये? तसं एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना हे का करता येत? खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ज्या प्रकारचं बंड करून ते बाहेर पडले त्यामुळे त्यांनी त्याची किंमत चुकवलेली आहे आणि ती किंमत त्यांना मिळाली पाहिजे. कारण त्यांचे अनेक आमदार, अनेक खासदार हे अक्षरशः म्हणजे तेव्हा जीवावर उदार होऊन सगळं पणाला लावून सगळी किंमत चुकवून त्यांनी पक्षांतर केलं आणि ते नव्या याच्यामध्ये सहभागी झाले. पण आता अनेकांना असं वाटतं की आपण आलो नक्की, पण आपल्याला मिळालं काय, आपल्या हाती आलं काय? बच्चू कडू सारखा नेता की जो या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला आज मात्र ते महायुतीच्या विरोधामध्येच उभे आहेत. पण ही पण एक गंमत आहे, महायुतीमधलेच काही घटक एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत का अशी पण एक शक्यता निर्माण झालेली आहे. आणि तो धोका पुन्हा वेगळाच आहे. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाच परस्परांशी काही स्पर्धा वाटते का हा पण एक मुद्दा आहे. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची काही स्पर्धा वाटते का? एकनाथ शिंदेंना भाजपविषयी काही आकस आहे का? आणि अशा प्रकारच्या पण काही गोष्टी घडत आहेत. असं सगळ्याच पक्षांमध्ये घडत असतं, पण महाविकास आघाडीमध्ये मात्र हे घटक पक्षांमधली बंडखोरी, घटक पक्षांमधला आकस आणि त्यातून एकमेकांचे उमेदवार पाडणं असा प्रकार फारसा दिसत नाही. सांगलीमध्ये फक्त ते जाणवलं, पण अन्यत्र फारसं दिसत नाही. इकडे मात्र तो प्रकार फार दिसतो आहे, तो व्यवस्थितपणे जाणवतो आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की काय होणार हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं
की उद्या काय होईल माहिती नाहीये, पण जागा वाटपाच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंना नमती भूमिका घ्यावी लागणं, अजित पवारांनी नमती भूमिका घेणं हे तर आश्चर्यकारक आहे. अजित पवारांनी नमती भूमिका हे शब्द विरोधार्थी आहेत. अजित पवारांचं एकूण व्यक्तिमत्व किती आक्रमक आहे, धडाकेबाज आहे, त्याला जे हवं ते करून घेतात. आणि इतकी वर्ष ज्यांनी अजित पवारांना पाहिलेलं आहे, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना हव्या त्या पद्धतीने कामं करून घेतली, हव्या त्या पद्धतीने उमेदवारी दिली, हव्या त्या पद्धतीने विधान परिषदेवर लोकांना पाठवलं. अशा पद्धतीनं सगळे निर्णय स्वतः घेणारे असे अजित पवार आता मात्र असहाय्य झालेले आहेत. असं का घडतंय? त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, हा प्रश्न जो काही होता त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला. नंतर विधानसभेच्या अध्यक्षांकडे तो चेंडू त्यांनी टोलवला. निवडणूक आयोगानं सुद्धा आपला एक निर्णय देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पण निर्णय दिला. तो निर्णय दिला आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदेची, चिन्ह पण एकनाथ शिंदेचं, धनुष्यमान एकनाथ शिंदेचं, खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, घड्याळ अजित पवारांचं, हा निकाल न्यायालयानं दिला असेल, हा निकाल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला असेल, पण खरा निकाल जनतेच्या न्यायालयामध्ये लागणार आहे. हा जनतेचा फैसला काय असेल, हा फैसला 4 जूनला कळेलच. पण एकूण चित्र मात्र असं आहे. मला वाटलं की या नोंदी कराव्यात. तुमचं कदाचित काही वेगळं मत असेल किंवा हेच मत असेल, जे काही मत असेल, जे आपल्याला जाणवतंय ते आपण मांडलं पाहिजे. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.